प्रिय भाविकांनो, जून महिन्यातील रमेदी मातेच्या नोवेनाचा आजचा शेवटचा वार म्हणून कृतज्ञतेचे 2 शब्द. रमेदी माऊलीच्या नोवेनाला दूरवरून येऊन उपासनेत भक्तिभावपूर्वक सहभागी होणाऱ्या सर्व भाविकांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो. मिसा अर्पण करणारे सर्व धर्मगुरू, विविध संस्थांमधून मिसासाठी उपस्थित राहून पवित्र कम्युनियन वाटपासाठी सहाय्य करणाऱ्या सर्व सिस्टरांना आम्ही धन्यवाद देतो. महानगरपालिकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग यांनी अपार मेहनत घेऊन अनेक कामात मदत केली, त्याबद्दल आम्ही त्यांची ऋणी आहोत. माजी नगरसेवक श्री संतोष बळवईकर यांचे विशेष आभार. भाविकांच्या सोयीसाठी एसटी महामंडळ आणि महानगरपालिका परिवहन मंडळाने जादा बसेसची सेवा दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद. रस्त्यावरील वाहतूक सुरळीतपणे सुरू राहावी म्हणून पोलीस दलांकडून लाभलेल्या सहकार्याबद्दल आभार. संपूर्ण नोव्हेनात आपले जनरेटर विनामूल्य दिल्याबद्दल श्री स्टेवेल कुटिनो यांचे मनपूर्वक आभार. नोवेनामध्ये पिण्याचे पाणी विनामूल्य देणारे माणिकपूर येथील श्री लॉईड मेनेजिस यांचे आम्ही आभार मानतो. संपूर्ण महिनाभर उपासनेला साधेसा मंडप, उत्तम प्रकाश योजना उपलब्ध करून दिल्याबद्दल SR डेकोरेटर्सचे आभार. तसेच उत्तम साऊंड सिस्टम दिल्याबद्दल मुमताज साऊंडचे आभार. प्रथमोपचारासाठी वैद्यकीय साहित्य पुरविल्याबद्दल कार्डिनल ग्रेसेस मेमोरियल हॉस्पिटलचे आम्ही आभार मानत असताना विनामूल्य फायर एक्सटिंग्विशर पुरवल्याबद्दल श्री राजन वर्तक यांचे आभार. पार्किंगसाठी आपली जागा उपलब्ध करून देणारे संत एलिझाबेथ कॉन्व्हेंट स्कूलच्या सिस्टर्स, आयझॅक न्यूटन स्कूलचे व्यवस्थापक, दत्त मंदिर ट्रस्ट, मिलाग्रिस डेव्हलपर्स रमेदी, तसेच आपल्या धर्मग्रामातील घोन्साल्वेस फरेरा, ग्रेशियस डेसेल्वा, लोपिस व राऊत कुटुंबियांचे आणि फिरंगी गाव परिवाराचे विशेष आभार. LED स्क्रीन आणि वॉचमॅनची सुविधा पुरवल्याबद्दल बसेन कॅथलिक कोऑपरेटिव्ह बँकेचे आभार. स्वयंसेवकांसाठी अल्पहाराची व्यवस्था पाहणाऱ्या सोडॅलिटीचे सभासद, इतर स्त्रियांचे आभार. होली कॉन्व्हेंटच्या सिस्टरांनी मनाचा मोठेपणा दाखवून जागा उपलब्ध करून दिली व इतर सुविधा पुरवल्याबद्दल त्यांचे आभार. उपासनेला संगीताची उत्तम साथ देणारे गायन मंडळ, वेदीसेवक, वेदीसेविका, सर्व ख्रिस्त शरीर प्रसेवक, तसेच नोवेना समित्यांचे सर्व समिती प्रमुख कार्यकर्ते व गावातील सर्व स्वयंसेवकांनी भरपूर श्रम आणि मेहनत घेतल्याबद्दल आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार मानत आहोत. आपले सॅक्रिस्टियन, चर्चचे सर्व कर्मचारी आणि पडद्यामागून कार्य करणाऱ्या सर्व उत्साही स्वयंसेवकांचे मनपूर्वक आभार. रमेद माऊलीच्या मध्यस्थीनं परमेश्वराचा आशीर्वाद आपणावर व आपल्या कामधंद्यावर सदैव असावा हीच प्रभूचरणी प्रार्थना आणि याचना. धन्यवाद. दूताचा मरेला संदेश. प्रभूच्या दूताने मरेला संदेश दिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पहा मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. देव शब्द मनुष्य झाला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आम्ही तुला विनंती करतो की आमच्या अंतःकरणात तुझ्या कृपेचा वर्षाव कर. तुझा पुत्र ख्रिस्त याचे ध्येयधारण आम्हाला दूताच्या संदेशाद्वारे प्रकट करण्यात आले. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळू दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा ह्याच गौरव असो.
ईश्वरी सहाय्य सदैव आमच्याबरोबर राहो आणि मेलेल्या विश्वासी लोकांचे आत्मे देवाच्या दयेने शांती पावत. आमेन. गीत क्रमांक 2, मला गाऊ दे गीत प्रभूचे. ही मिसा देणाऱ्यांच्या व आपल्या सर्वांच्या हेतूसाठी आम्ही फादर्स अर्पण करीत आहोत. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. प्रिय बांधव भगिनींनो, पवित्र रहस्य साजरे करण्यासाठी आपण पात्र ठरावेत. म्हणून आपल्या पापांची थोडा वेळ शांत राहून कबूल देऊया, त्याच पापाबद्दल क्षमा मागूया आणि स्वच्छ मनाने आपण ह्या मिसेमध्ये सहभाग घेऊया. एकत्र सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने, वाहिगेने मी फार पापे केली आहे. माझा अपराध, फार मोठा अपराध. मृत्युकुमार पवित्र मरिया, सर्व देवदूत, सर्व संतांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना कर. सर्व शक्तिमान परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. प्रभो दयाळा दया करा. ख्रिस्त दयाळा दया करा. ख्रिस्त दयाळा दया करा. प्रभू दयाळा दया करा. प्रभो दयाळा दया करा. स्वर्गांत गौरव स्वजनांना देव शांती देवो. आम्ही तव स्तुती करीतो रे देवा. धन्यवाद नावा देत सदा. पूजन करीतो रे सेवा. महिमा गावा मोठे नित्य.
वर्णवंत तुझे भगवंत तोर जगी प्रभु जगदीश प्रभु येशु ख्रिस्त एकोला सुता गुणवंता हरेच्या सागरा जग पापहारी मावरी करी त्वरा पतित पावन जग पापहारी प्रार्थना स्वीकारी अनंताची बैसला पित्याच्या उजव्या हाताशी तुझी अविनाशी दया करी परम पित्याच्या वैसे ईश्वरांत परम पवित्र आत्म्यासह परम पवित्र तुझी प्रभुवर तुझी एक थोर येशू ख्रिस्ता परम ईशाला स्वर्गांत गौरव स्वजनांना देव शांती देव स्वजनांना देव शांती देव. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ बापा, तू रोमन ख्रिस्त सभेला तिच्या पहिल्या रक्त साक्षीत्वाच्या रक्ताने पवित्र केलेस. त्यांचा आदर्श आम्हाला स्फूर्तिदायक ठरव व त्यांच्या विजयामुळे आमचे मन आनंदित हो. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्वकाळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन. हेरोद राजाने मंडळीतल्या काही जणांना छळावे म्हणून त्यांच्यावर हात टाकला आणि योहानाचा भाऊ याकोब ह्याला त्याने तलवारीने जिवे मारले. ते यहुदी लोकांना आवडले असे पाहून ते पेत्रालाही अटक करण्यास पुढे सरसावले. ते बेखंबीर भाकरीचे दिवस होते. त्याला अटक केल्यावर त्याने त्याला तुरुंगात ठेवले आणि त्याच्या रखवालीकरिता त्याला शिपायाच्या 4 चौकड्याच्या स्वाधीन केले. वलांडणसण झाल्यावर त्याला लोकांपुढे बाहेर आणावे असा त्यांचा बेत होता. ह्याप्रमाणे पेत्र तुरुंगात पहाऱ्यात होता, परंतु त्याच्याकरिता देवाजवळ मंडळीची प्रार्थना एकाग्रतेने चाललेली होती. हेरोद त्याला बाहेर आणणार होता. त्या रात्री 2 बेड्या घातलेला असा पेत्र 2 शिपायामध्ये झोपला होता आणि पहारेकरी दरवाजापुढे तुरुंगाचा पहारा करत होते. तेव्हा पहा, प्रभूचं दूत त्याच्याजवळ उभा राहिला आणि खोलीत उजेड चकाकला. त्याने पेत्राच्या कुशीवर थापटून त्याला जागे करून म्हटले, लवकर उठ. तेव्हा त्याच्या हातातली साखळदंड गळून पडली. मग देवदूत त्याला म्हणाला, कपडे कर आणि पायात वाहणा घाल. त्याने तसे केले. त्याने त्याला म्हटले, तू आपला अंगरखा घालून माझ्या मागे ये. तो निघून त्याच्या मागे गेला. तरी देवदूताकडून जे झाले ते खरोखर घडत आहे की काय हे त्याला कळेना. आपण दृष्टांत पाहत आहोत असेच त्याला वाटले. नंतर पहिला आणि दुसरा पहारा ओलांडून ते नगरात जाण्याच्या लोखंडी दरवाजापर्यंत आल्यावर तो आपोआप त्याच्यासाठी उघडला गेला.
आणि ते बाहेर पडून पुढे एक रस्ता चालून गेले. तोच देवदूत त्याला सोडून गेला. मग पेत्र भानावर येऊन म्हणाला, आता मला खरोखर कळले की प्रभूने आपला दूत पाठवून हेरोदाच्या तावडीतून आणि यहुदी लोकांचा संपूर्ण अपेक्षाभंग करून मला सोडवले आहे. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद. परमेश्वराचा दूत त्याचे भय बाळगणाऱ्यांचे संरक्षण करतो. परमेश्वराचा दूत त्याचे भय बाळगणाऱ्यांचे संरक्षण करतो. परमेश्वराला मी सर्वदा धन्यवाद देईन. माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल. माझा जीव परमेश्वराच्या ठायी प्रतिष्ठा मिरविल. दीनजन हे ऐकून हर्ष करतील. प्रतिसाद. परमेश्वराचा दूत त्याचे भय बाळगणाऱ्यांचे संरक्षण करतो. तुम्ही माझ्याबरोबर परमेश्वराची थोरवी गा. आपण सर्वजण मिळून त्याच्या नावाची महती वर्णूया. मी परमेश्वराला शरण गेलो आणि त्याने माझा स्वीकार केला. त्याने माझ्या सर्व भयापासून मला मुक्त केले. प्रतिसाद. परमेश्वराचा दूत त्याचे भय बाळगणाऱ्यांचे संरक्षण करतो. ज्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले. त्यांची मुखे लज्जेने कदापि कळवटणार नाहीत. ह्या पामराने धावा केला आणि परमेश्वराने तो ऐकला आणि त्या सर्व संकटातून त्याला सोडवले. प्रतिसाद. परमेश्वराचा दूत त्याचे भय बाळगणाऱ्यांचे संरक्षण करतो. परमेश्वराचा दूत त्याचे भय बाळगणाऱ्या भोवती छावणी देतो आणि त्यांचे संरक्षण करतो. परमेश्वर किती चांगला आहे ह्याचा अनुभव घेऊन पाहा. जो त्याच्यावर भाव ठेवतो तो धन्य. प्रतिसाद. परमेश्वराचा दूत त्याचे भय बाळगणाऱ्यांचे संरक्षण करतो. संत पौलाने तिमोथीला पाठवलेल्या दुसऱ्या पत्रातून घेतलेले वाचन. आता माझे बलिदान होत आहे आणि माझा प्रयाण काळ जवळ आला आहे. जे सुयुद्ध ते मी केले आहे. धाव संपवली आहे. विश्वास राखला आहे. आता जे राहिले ते हेच की माझ्यासाठी नीतिमत्वाचा मुकुट ठेवला आहे. प्रभू जो नीतिमान न्यायाधीश आहे तो त्या दिवशी मला तो मुकुट देईल आणि तो केवळ मलाच नव्हे तर त्याचे प्रकट होणे ज्यांना प्रिय झाले त्या सर्वांनाही देईल. तरी प्रभू माझ्याजवळ उभा राहिला. माझ्याकडून घोषणा पूर्णपणे व्हावी आणि ती सर्व परराष्ट्रीयांनी ऐकावी म्हणून त्यांनी मला शक्ती दिली आणि त्यांनी मला सिंहाच्या जबड्यातून मुक्त केले. प्रभू मला सर्व दुष्ट योजनांपासून मुक्त करील आणि आपल्या स्वर्गीय राज्यात घेण्यासाठी तारील. त्याला युगानयुग गौरव असो. आमेन. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. जयघोष. तू पेत्र आहेस आणि ह्या खडकावर मी आपली मंडळी रचीन आणि तिच्या पुढे
अधोलोकांच्या द्वारांचे काही चालणार नाही. हालेलुया, हालेलुया. प्रभो तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी. मत्थई लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. गौरव असो. फिलिपाच्या कैसरियाकडल्या भागात गेल्यावर येशूने आपल्या शिष्यांना विचारले, मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात? ते म्हणाले, कोणी स्नानसंस्कार करणारा योहान, कोणी एलिया, कोणी इर्मया किंवा संदेष्टातील कोणी एक असे म्हणतात. तो त्यांना म्हणाला, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? शिमोन पेत्राने उत्तर दिले, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. येशूने त्याला म्हटले, शिमोन बारयोना, धन्य तुझी, कारण मांस आणि रक्त यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रकट केले आहे. आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन आणि तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचे काहीच चालणार नाही. मी तुला स्वर्ग राज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल आणि पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल. प्रभूचे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता प्रिय बंधू आणि भगिनीनो, देवाने जीव लोकांची एका स्त्रीच्या हाताने सुटका केली. ह्याबाबत आपण जुन्या करारातील जुडित ह्या पुस्तकामध्ये पाहावयास आणि वाचावयास मिळते. देव निवडलेल्या लोकांचे रक्षण करेल ह्या विश्वासाने तिने तिच्या वैयक्तिक संघर्षावर मात करून शत्रूंचा मोठ्या सैन्यावर विजय मिळविला. जुडितचा हात म्हणजे निर्गममध्ये प्रथम दिसलेला देवाचा हात, ज्या हाताने देवाने इस्रायल लोकांची फारोच्या गुलामगिरीतून सुटका केली, तो क्षण. आणि मी प्रभूची दासी आहे अशा पवित्र मरियेच्या महान शब्दाची आज आपणास आठवण करून दिली जात आहे. मरिया प्रेषितांची राणी हा आजचा विषय. लोक शुभवर्तमान अध्याय 1. मी प्रभूची दासी आहे, आपण सांगितल्याप्रमाणे माझ्या बाबतीत घडो. हे पवित्र मरियेचे विधान तिच्या संपूर्ण जीवनाचा सारांश आहे. जीवनात तिने देवाच्या प्रत्येक शब्दाला शांतपणे होकार देऊन आपलं कार्य पूर्णत्वास नेलं. आणि म्हणून ख्रिस्त सभेने तिला प्रेषितांची राणी म्हणून घोषित केले. येशूच्या मरणानंतर प्रेषितांच्या संघर्षाच्या काळात पवित्र मरियेने
त्यांना प्रोत्साहन दिले. येशूवरील त्यांचा विश्वास जिवंत ठेवून संपूर्ण जगात विश्वासाच्या विकासासाठी आणि विस्तारासाठी तिने त्यास वेळोवेळी मार्गदर्शन केले. आणि जो श्रद्धेचा प्रवास, त्या प्रवासामध्ये ती खंबीरपणे उभी राहून शेवटपर्यंत त्यांच्या बरोबर राहिली. म्हणून ती प्रेषितांची राणी. आपण सर्व ख्रिस्ती वेगवेगळ्या मार्गाने आपल्या पॅरिशमध्ये, गावामध्ये, कुटुंबामध्ये येशूवरील आपला विश्वास पसरवण्याचे कार्य करीत असतो. म्हणून पवित्र मरिया आपली देखील श्रद्धेची राणी आहे, हे विसरून चालणार नाही. पवित्र मरियेकडे आध्यात्मिक परिपक्वता होती. ती परिपक्वता प्रेषितामध्ये निर्माण व्हावी म्हणून एक आई म्हणून तिने आपली आध्यात्मिक जबाबदारी लक्षात ठेवून त्याचप्रमाणे त्यांची जडणघडण केली. वेळोवेळी त्यांना धीर देऊन त्यांचे दुःखामध्ये आणि संकटामध्ये सांत्वन केले. आध्यात्मिक परिपक्वता म्हणजे काय? जीवनात आपण कितीही हवालदिल झालो, जीवनात कितीही मोठे संकट आले, तरी येशूवरील आपली श्रद्धा, आपला विश्वास ढळू द्यायचा नाही. म्हणून ती प्रेषितांची राणी. देवाच्या नावाने जे काही तुम्ही मागाल ते तुम्हाला प्राप्त झाले आहे असा विश्वास ठेवा. होय माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, प्रभूवरील आपला विश्वास दिवसेंदिवस वाढावा म्हणून आज पवित्र मरियेकडे आपण विनंती करूया. श्रद्धेच्या प्रसारासाठी सर्व प्रेषितांमध्ये ती का प्रेषितांची राणी झाली, ह्याला अनेक कारण आहेत. हे चौथं कारण. श्रद्धेच्या प्रसारासाठी सर्व प्रेषितांमध्ये जास्त सहकार्य पवित्र मरियेने केले, कारण तिच्याकडे सर्व प्रेषितांपेक्षा श्रेष्ठ गुण होते. म्हणून ती प्रेषितांची राणी. देवाने आपल्या सर्वांना अनेक गुणाने अलंकारित केले आहे. त्या सर्व गुणांचा वापर श्रद्धेमध्ये वाढ, श्रद्धेमध्ये उन्नती व्हावी म्हणून करायला हवा. नंबर 5, पवित्र मरियेमध्ये खरा कॅथोलिक आवेश, खरा कॅथलिक तळमळ व परिपूर्ण दानशूरपणा आढळून येतो. ती आम्हासाठी एक आदर्श आहे. तिच्या जीवनाद्वारे ती आम्हाला तसे बनण्यासाठी, श्रद्धेमध्ये जीवन जगण्यासाठी प्रत्येक वेळेला ती प्रोत्साहित करीत असते. तिच्या कुशल मार्गदर्शनामुळे प्रेषिताने जीवाची पर्वा न करता जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये श्रद्धा पसरवली, ख्रिस्ताची सुवार्ता पसरवली. आणि ही श्रद्धा आपल्या वाडवडिलांनी स्वीकारली आणि वाडवडिलांची अनेक बाबतीमध्ये उन्नती, प्रगती आणि भरभराट झाली. आज आपण देखील श्रद्धेचं जीवन जगतोय. आपली देखील अनेक बाबतीमध्ये, अनेक क्षेत्रामध्ये वाढ झालेली आहे. श्रद्धेमध्ये आपली वाढ झालेली आहे. म्हणून ही श्रद्धा प्रकट करण्यासाठी आपण मोठ्या संख्येनं ह्या मरियेच्या पायथ्याशी आलेलो आहोत. परंतु जो श्रद्धेचा वारसा आहे, जो आपल्याला वडिलांकडून प्राप्त झालेला आहे, तो आपल्याला नवीन पिढीला सुपूर्द करायचा आहे. तर तुम्ही कशा प्रकारे आणि कोणत्या मार्गाने तो सुपूर्द करणार आहेत ह्यावर विचार करणे गरजेचं आहे.
संडे स्कूल, बाल संघटना, दृढीकरण, वैदिक सेवक, घरातील प्रार्थना, चर्च पातळीवर असे अनेक आध्यात्मिक कार्यक्रम राबविले जातात. अशा कार्यक्रमाला माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आवर्जून तुमच्या मुलांना पाठवा. ही काळाची गरज आहे, लक्षात ठेवा, ही काळाची गरज आहे. आम्ही प्रार्थना करतो त्यासाठी. प्रेषितांचे धैर्य टिकून ठेवणारी व त्यांच्या कार्यामध्ये भरभराट होण्यास मदत करणारी ही आपली पवित्र मरिया. देवावर भरोसा ठेवणाऱ्या सर्वांना ती मदत करते. हे जुन्या करारातील पुस्तक जुडित ह्या एका स्त्रीने कशा प्रकारे देवावर श्रद्धा ठेवून, विश्वास ठेवून आपल्या वैर्यावर मात केली ह्याचं हे उदाहरण आहे. आपल्या जीवनात देखील असे प्रसंग घडत आहेत. परंतु जो देवावर विश्वास ठेवतो आणि श्रद्धेने, तर त्याला येशू ख्रिस्त, त्याला पवित्र आत्मा अनेक हत्तीचं बळ देत असतो त्यावर मात करण्यासाठी. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज या रम्य सकाळी मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित झाला आहात. तुमची येशूवरील श्रद्धा व पवित्र मरियेबद्दल आदर आणि प्रेम हे तुम्हाला ह्या ठिकाणी घेऊन आले आहे. तुमची मनं श्रद्धेने आज फुललेली दिसतात. तुमचे रंगबेरंगी कपडे, तुमच्या श्रद्धेचा सुगंध हा चर्चमध्ये आणि चर्चच्या परिसरामध्ये दरवळत आहे. ह्याचा अनुभव आज प्रत्येक क्षणाला आपण घेत आहोत. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, ही श्रद्धेची फुलं आपल्या चेहऱ्यावर चमकतातच. ते तेज आहे श्रद्धेचं. पण श्रद्धा आपोआप येते का? नाही. पवित्र मरिया प्रेषित ह्यांच्या मार्फत, वाडवडिला मार्फत आपल्याला ती फुकट मिळालेली आहे. त्यासाठी आपण किंमत मोजलेली नाही. म्हणून जो वारसा आहे तो पुढील पिढीसाठी आपल्याला सुपूर्द करायचा आहे, परंतु अनेक मार्गाने. कारण जशा आज आपण श्रद्धेमध्ये आनंदित आहोत, प्रामाणिक आहोत, तशाच प्रकारची पुढची पिढी व्हावी म्हणून ही आपली मनुष्य असते, ही आपली तळमळ आहे. म्हणून मोठ्या संख्येने आई वडील ह्या ठिकाणी येत आहेत, मोठ्या संख्येने. आणि म्हणून ही फुलं तुमच्या चेहऱ्यावर दिसत आहेत. तर ही फुलं श्रद्धेच्या घामातून फुललेली आहेत. श्रद्धेच्या घामातून, पावसाच्या पाण्याने नव्हे, श्रद्धेच्या घामातून. आणि म्हणून प्रार्थना करूया की ख्रिस्ताचे हे जे प्रेषित कार्य आहे हे आपण सर्वांना प्राप्त झालेले आहे. त्यामध्ये आपली आध्यात्मिक उन्नती अधिकाधिक व्हावी, आपला विकास व्हावा, आपली भरभराट व्हावी. म्हणून प्रेषिताची राणी पवित्र मरिया. आणि आज आपण ज्या प्रेषितांचा सोहळा साजरा करीत आहोत, सण साजरा करीत आहोत, संत पीटर आणि संत पॉल ह्यांच्याकडे मध्यस्थी करूया की त्याने जी श्रद्धा आपल्याला दिलेली आहे ती श्रद्धामध्ये आपण प्रवास करूया. आणि श्रद्धेमध्ये प्रवास करत असताना त्यांचं मार्गदर्शन देखील आपल्याला वेळोवेळी लाभावं म्हणून या मिसेमध्ये प्रार्थना करूया. आमेन. कार्ड पान क्रमांक 4, श्रद्धा प्रकटन, नायसियन श्रद्धा प्रकटन. स्वर्ग आणि पृथ्वी, सर्व दृश्य आणि अदृश्य वस्तू ह्यांचा उत्पन्न करता एकच परमेश्वर, सर्वशक्तिमान पिता ह्यावर मी श्रद्धा ठेवतो
आणि परमेश्वराचा एकमेव असा जन्मलेला पुत्र एकच प्रभू ह्यावर मी श्रद्धा ठेवतो. तो सर्व युगांपूर्वी त्यापासून जन्मलेला आहे. परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर. तो पित्याशी एकत्व असून उत्पन्न केलेला नाही, त्याच्यापासून सर्व उत्पन्न झाले. तो आम्हा मानवांसाठी आणि आमच्या तारणासाठी स्वर्गातून उतरला आणि त्याने पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरेपासून शरीर धारण केले आणि तो मनुष्य झाला. आम्हासाठी त्याला सृष्टी दिली. पोते पिलाताच्या अंधारी त्याने दुःख भोगले. तो मरण पावला आणि त्याला पुरण्यात आले आणि पवित्र शास्त्राप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला आणि स्वर्गात चढला आणि तो पित्याच्या उजवीकडे विराजमान झाला आहे. आणि जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करण्यासाठी तो वैभवाने पुन्हा येणार आहे. त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. जीवनाचा दाता प्रभू पवित्र आत्मा ह्याच्यावर मी श्रद्धा ठेवतो. तो पिता आणि पुत्र ह्यांच्यापासून निघतो. पिता आणि पुत्र यांच्या समवेत त्याला भजतात आणि गौरवितात. तो संदेष्टामार्फत बोलला आहे आणि एकाच पवित्र कॅथोलिक व प्रेषितीय ख्रिस्त सभेवर मी श्रद्धा ठेवतो. पाप क्षमेसाठी मी एकच बाप्तिस्मा मान्य करतो. मेलेल्यांचे पुनरुत्थान आणि भावी जगातील जीवन ह्याची मी वाट पाहतो. आमेन. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या तारणाचे रहस्य साजऱ्या करण्यासाठी ख्रिस्तासाठी आपण येथे एकत्र जमलो आहोत. जीवन आणि आशीर्वादाचा हा झरा अखिल जगाला खुला करण्यासाठी आपण आपल्या परमेश्वर पित्याकडे याचना करूया. प्रतिसाद. प्रभो आमची प्रार्थना ऐक. प्रभो आमची प्रार्थना ऐक. प्रेषिताकडून मिळालेली श्रद्धा घोषित करणारे आपले पोप फ्रान्सिस, सर्व बिशप, याजकगण व व्रतस्थ यांना चांगले शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक आरोग्य लाभावे म्हणून आपण रमेदी मातेच्या मध्यस्थीने प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रार्थना ऐक. आपले सर्व राजकीय नेते व अधिकारी यांना संविधानाशी एकनिष्ठ राहून देशाचा कारभार सुरळीतपणे चालविण्यासाठी पवित्र आत्म्याचे सहाय्य व मार्गदर्शन लाभावे म्हणून आपण रमेदी मातेच्या मध्यस्थीने प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. प्रारंभीच्या ख्रिस्तसभेचे संगोपन करण्यासाठी मरिया माता प्रेषितांची आई बनली. तिने प्रेषितांचा विश्वास भक्कम केला. मरिया मातेच्या प्रेरणेने आपण देखील ख्रिस्तसभेशी विश्वासू व एकनिष्ठ राहावे म्हणून आपण रमेदी मातेच्या मध्यस्थीने प्रभूकडे प्रार्थना करूया. आमची प्रार्थना ऐक. आज ख्रिस्त सभा संत पेत्र व संत पौल या प्रेषितांचा सोहळा साजरा करीत आहे. त्यांचा आदर्श समोर ठेवून चर्चच्या मिशन कार्यासाठी आपण प्रत्येकाने वेळ द्यावा. तरुणांनी ईश्वरी हाकेला होकार द्यावा म्हणून रमेदी मातेच्या मध्यस्थीने प्रभूकडे प्रार्थना करूया. रमेदी मातेच्या आश्रयाखाली आलेल्या सर्व श्रद्धावंताच्या इच्छा आकांक्षा परमेश्वराने पूर्ण कराव्यात. आजारी प्रभुस्पर्शित व्हावेत व आपणा सर्वांना निरोगी आरोग्याचे दान लाभावे म्हणून आपण रमेदी मातेच्या मध्यस्थीने प्रभूकडे प्रार्थना करूया. क्षणभर शांत राहून पुढील हेतूसाठी प्रार्थना करूया. नोकरी व जोडीदाराच्या शोधात असलेल्यासाठी, बाळांची अपेक्षा करणाऱ्या दाम्पत्यासाठी, कोळी बांधव, शेतकरी व नोकरदार वर्ग यांच्या श्रमावर परमेश्वराचा आशीर्वाद असावा. चांगल्या पावसाचे दान लाभावे. आपल्या सर्वांच्या कामधंद्यावर परमेश्वराचा आशीर्वाद देण्यासाठी, आपल्या वैयक्तिक हेतूसाठी.
विशेष करून आपण प्रार्थना करूया. श्री राजन डिसिल्वा आपले मेयरनी ते आज त्यांचा वाढदिवस साजरा करीत आहेत. पवित्र मरियेच्या मध्यस्थीने त्यांना चांगलं आरोग्य लाभावे म्हणून प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ नित्यजीवी परमेश्वरा, विश्वासानं आणि प्रेमाने आम्ही आमच्या सर्व प्रार्थना तुझ्या चरणाशी ठेवल्या आहेत. पवित्र मरियेच्या मध्यस्थीने ते ऐकून घे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू श्री ख्रिस्ताद्वारे करतो. गीत क्रमांक 80 सुवंदित हो नाम प्रभूचे. बंधू भगिनींनो, माझ्या आणि तुमचे बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. प्रभूच्या नावाचे गुणगान व गौरव व्हावे. आमच्या आणि त्याच्या अखिल पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण व्हावे म्हणून तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करा. हे प्रभो, प्रेषितांच्या प्रार्थनेबरोबर ही दाने आम्ही तुला अर्पण करीत आहोत. प्रीतीने व ऐक्य भावनेने हा समर्पण विधी साजरा करण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमच्या अंतःकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वराचे आभार मानूया. हे प्रभू पवित्र पित्या, सर्व समर्थ शाश्वत परमेश्वरा, आमच्या प्रभू श्री ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. योग्य व तारणदायक आहे ते आमचे कर्तव्य आहे. तुझ्या ज्येष्ठ प्रेषितांच्या सणाच्या शुभ दिवशी आमची मने आनंदाने भरली आहेत. संत पीटर आमच्या श्रद्धेचा जनक, तर संत पॉल निर्भय उपदेशक होता. श्रद्धावंत इस्रायली लोकांमधून संत पीटरने ख्रिस्त सभा उभी केली. संत पॉलने तुझे शुभवर्तमान लोकांपर्यंत पोहोचवले आणि जगाचा तो एक महान प्रवचनकार बनला. प्रत्येकाने आपल्या वेगवेगळ्या सेवा कार्याद्वारे ख्रिस्ताच्या कुटुंबात सर्वांना एकत्रित आणले. दोघांना रक्तसाक्षित्वाचे मरण सोसावे लागले आणि ते सर्व जगात अमर झाले. आणि म्हणून सर्व दूत, महादूत आणि स्वर्गातील सर्व संतगण यांच्याबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगौरव गातो.
हे प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पवित्राचा तू उगम आहेस. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावीत म्हणून तू त्यांच्यावर दववर्षप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगायला सामोरे गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. माझ्या देवा आणि माझ्या प्रभू, त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पाप क्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचे रहस्य. हे प्रभो, ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त ह्यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रतेने विनवितो. हे प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर आणि फ्रान्सिस आमचे पोप, आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्णाविष्कार घडव. जे आमचे अन्न बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत, त्यांचेही तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, पूज्य प्रेषित संत पीटर आणि पॉल आणि युगानयुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे, त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा, अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ताठाई हे सर्व समर्थ देवपित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा होवो. तारणाऱ्याची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण ह्याने प्रेरित होऊन प्रभू श्री ख्रिस्ताने शिकवलेली महान प्रार्थना मोठ्या विश्वासानं आपण एकत्र बोलूया. आमच्या स्वर्गातील बाबा, आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि मला महाप्रसंगी पडू दे नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोडव. हे प्रभू येशू ख्रिस्ता, सर्व प्रकारच्या वाईटांपासून आम्हाला सोडव असं आम्ही विनवितो. ह्या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारे येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापांपासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवेचनापासून सुरक्षित असो. हे प्रभू श्री ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो,
मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नगस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती वैक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवेसून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा सर्वदा असो. आपण एकमेकांना शांती वंदना करूया. हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. ह्या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले धन्य. हे प्रभो, तू माझ्या छताखाली यावेस इतके माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे माझा आत्मा बरा होईल. कम्युनियन स्वीकारण्यासंदर्भात काही महत्त्वाच्या सूचना. बाप्तिस्मा साक्रामेंट स्वीकारलेल्या ख्रिस्ती श्रद्धावंतांनीच आता पवित्र कम्युनियन स्वीकारण्यासाठी रांगेत पुढे यावे. इतर धर्मीय भाविकांनी कृपया आपल्या जागेवरच बसून प्रार्थनेत सहभागी व्हावे ही नम्र विनंती. ख्रिस्ती श्रद्धावंतांनी पवित्र कम्युनियन स्वीकारताना आमेन हा प्रतिसाद जोराने म्हणावा. पवित्र कम्युनियन स्वीकारताना शक्यतो तळहात संपूर्ण उघडून स्वीकारावे. बोटाच्या चिमटीत स्वीकारू नये, जेणेकरून कम्युनियनचे कण खाली पडणार नाहीत. कम्युनियन स्वीकारताना नमन करण्याची गरज नाही, आपला आमेन हा प्रतिसाद पुरेसा आहे. कम्युनियन हातात स्वीकारल्यानंतर त्याच जागी त्याच क्षणी ते ग्रहण करावे. आपल्या जागेवर घेऊन जाऊ नये. कृपया सहकार्य करा. गीत क्रमांक 140 मम हृदयी प्रभू आले.
थोडा वेळ शांत राहा, डोळे बंद करा. जिवंत देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आपल्या हृदयात, आपल्या जीवनात आलेला आहे. त्याचा अनुभव घ्या. जी श्रद्धा आपणा सर्वांना त्याच्या आईद्वारे, त्याच्या शिष्याद्वारे, प्रेषितामार्फत प्राप्त झालेली आहे, ती मनामध्ये, हृदयामध्ये मजबूत करण्याचा प्रयत्न करा. कारण श्रद्धा हीच खरी आपली संपत्ती आहे. हे देवाच्या देणगीबद्दल प्रभूचे आभार माना, त्या श्रद्धेबद्दल. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, ह्या दिव्य साक्रामेंताच्या कृपा सामर्थ्याने ख्रिस्त सभेत नवजीवन निर्माण कर. ह्या भाकरीच्या सेवनामुळे व प्रेषितांच्या शिकवणीमुळे तुझ्या प्रेमात आम्हाला दृढ ठेव. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. कृपया बसून घ्या. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आजची ही पवित्र मिसा अर्पण करणारे फादर आल्बर्ट डिसिल्वा हे मूळचे शिर्ले धर्मग्रामातील असून सध्या ते संत रॉक चर्च गोखिवरे येथे कार्यरत आहेत. फादरांनी पवित्र मरिया प्रेषितांची राणी या विषयावर समर्पक असे प्रवचन सादर केले. आपल्या अडचणीमध्ये, आजारामध्ये पवित्र मरिया आपला भार वाहत असते. प्रेषितांना विशेषरित्या पवित्र मरियेने साथ संगत दिली. आपण देखील पवित्र मरियेच्या सानिध्यात राहून आपला विश्वास सदैव दृढ ठेवावा म्हणून फादरांनी आपल्याला मार्गदर्शन केले. त्याबद्दल फादरांचे विशेष आभार. सहपौरित्य करणारे फादर लिप्टन पाटील हे मूळचे उत्तन धर्मग्रामातील असून सध्या संत जोसेफ चर्च उमराळे येथे कार्यरत आहेत. रमिनी मातेच्या चरणाशी आलेल्या सर्व श्रद्धावंतांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात व आपण प्रत्येकाला चांगले आरोग्य लाभावे म्हणून आम्ही प्रार्थना करतो. यापुढील मिसा 8 वाजता मराठीमध्ये आणि 9:30 वाजता इंग्रजीमध्ये, संध्याकाळी 4, 5:30 आणि 7:15 वाजता मिसा होतील. मिसा व देणग्या स्टेजच्या मागे बियाणी आश्रमजवळ व डोंगर माऊलीजवळ स्वीकारल्या जातील. जून महिन्यातील नोवेनाप्रमाणे भाविकांच्या सोयीसाठी वर्षभर प्रत्येक शनिवारी सकाळी 5:45 आणि 7 व संध्याकाळी 5:30 वाजता मिसा व रमिनी मातेचा नोवेना होत असतो. मंडप असल्यामुळे आपल्या दोन्ही ग्रोटोजवळ, दफनभूमीत तसेच मिलाग्री क्रॉसजवळ कोणीही मेणबत्त्या पेटवू नये. आपल्या मेणबत्त्या अर्पण कराव्या. डोंगर माऊलीच्या ग्रोटोजवळ उमेद विकलांग केंद्राच्या स्टॉलला भेट देऊन त्यांना सहकार्य करा. चर्चच्या आवारात व गेट बाहेर कोणत्याही प्रकारची पत्रके वाटू नयेत. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टिकोनातून कृपया मेणबत्त्या व हार घेताना प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळावा. परतीचा प्रवास करताना घाईगर्दी करू नये. बायपास मार्ग वापरावे. स्वयंसेवकांचा आदर करा व त्यांना सहकार्य करा. जे भाविक आता पुढील मिसासाठी चर्चमध्ये येत आहेत त्यांना येण्यास प्रथम प्राधान्य द्या. आपला परतीचा प्रवास सुखरूप होवो. आपणा सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. एक विशेष सूचना, एका व्यक्तीची आज बायपास सर्जरी होत आहे. ऑपरेशन यशस्वी व्हावे म्हणून आपल्या वैयक्तिक प्रार्थनेत आठवण ठेवा. आशीर्वादासाठी कृपया उभे असा. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा आपणास आशीर्वाद देव. जा आपणा सर्वांना त्याच प्रभू येशू ख्रिस्ताच्या शांतीमध्ये पाठवण्यात येत आहे.
रमेदी मातेचा नवेना. हे आमच्या रमेदी माते, सारा विश्वाची तू प्रेमळ आई असून वसईकरांसाठी रमेदी माऊली म्हणजेच आदरातून मुक्ती देणारी तसेच इच्छा पूर्ण करणारी माता म्हणून तू प्रसिद्ध आहेस. तुझ्या मार्फत परमेश्वराकडून प्राप्त झालेल्या वरदानाबद्दल परमेश्वराचे व तुझे आभार मानून स्तुती करण्यासाठी वसई परिसराच्या विविध भागातून व वसई बाहेरून असंख्य भाविक तुझ्या चरणापाशी एकत्र आलेले आहेत. सर्व प्रकारच्या शारीरिक, मानसिक व भावनिक आजारातून मुक्ती देणाऱ्या हे रमेदी माते, पापात खितपत पडलेल्या तुझ्या सर्व लेकरांवर दया दृष्टीने पहा. आम्हाला आमच्या आजारातून मुक्ती मिळविण्यासाठी, आमच्या कुटुंबात शांती व प्रेम सदैव नांदण्यासाठी, आमच्या मुलांना अभ्यासात व व्यवसायात यश मिळवून त्यांचे भवितव्य उज्ज्वल होऊन ते सन्मार्गावर राहण्यासाठी, आमच्या इच्छा आकांक्षा परमेश्वराच्या इच्छेनुसार पूर्ण होण्यासाठी, आमच्या अंतःकरणात विशेष हेतू बाळगून मोठ्या अपेक्षेने तुझ्याकडे आलेल्या तुझ्या विवाहित कन्यांची स्वप्ने पूर्ण होण्यासाठी आणि प्रेम, शांती व आनंदरूपी फुलांनी आमची जीवनवेल फुलवण्यासाठी आम्ही सर्वजण तुझी आळवणी करतो. आपले हेतू प्रकट करावेत मनात मनात. विशेष करून आपल्या सर्वांना चांगला योग्य प्रकारे पाऊस मिळावा, सर्वांना चांगलं आरोग्याचं दान प्राप्त व्हावं. आमच्या मागण्या तू प्रभू परमेश्वरापाशी रुजू कर व तुझ्या मध्यस्थीने त्या पूर्ण कर अशी विनंती आम्ही तुझपाशी करतो. आमेन. नमकृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे रमेदी माते, प्रभूकडे मध्यस्थी कर. गायन पत्रिका गीत क्रमांक 43, रमेदी माते उपचारांची तू राणी. आम्हासाठी